माओवाद्यांच्या विरोधात केंद्र सरकार जे धोरण राबवत आहे त्या धोरणाच्या अनुषंगाने दंडकारण्यात सुरक्षा यंत्रणा मोठ्या प्रमाणात आक्रमक अभियान राबवत आहेत। यात महत्त्वाचं म्हणजे माओवाद्यांचा जो बालेकिल्ला असलेला भाग आहे तो भाग माओवाद मुक्त करणे आणि त्याला एक वेगळ्या दृष्टीनं हे तुम्ही बघू शकता। छत्तीसगडचा जो नारायणपूर भाग आहे तो आहे आणि पुढे बिजापूर जिल्ह्याची सीमा आहे। हा भाग एकेकाळी माओवाद्यांचा गड म्हणजे या भागात पावसाळा संपला की माओवाद्यांचे नेते वास्तव्याला असायचे असा हा जो परिसर आहे। आणि या ठिकाणी गडचिरोली पोलिसांनी एक पोलीस ठाण्याची उभारणी केली आहे। हे मॅकवाल तंत्रज्ञान आहे ज्यामध्ये जे इस्रायलमध्ये वापरलं जातं त्या मॅकवाल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या ठिकाणी ही भिंत उभारण्यात आलेली आहे। माओवाद्यांचे बालकिल्ला होता या म्हणण्यामध्ये हरकत नाही आहे। ते आज आम्ही अबुजमाडचे एरियामध्ये आमचे जे अबुजमाड आहे गडचिरोली जिल्ह्यात आहे त्यामध्ये दुसरं पोलीस मदत केंद्र आउटपोस्ट इथे उघडलेलं आहे आणि माओवाद्यांचे बालेकिल्लामध्ये भामरागड तालुक्यामध्ये या वर्षाचे चौथा आउटपोस्ट आहे। माओवाद्यांच्या विरोधात केंद्र सरकार जे धोरण राबवत आहे त्या धोरणाच्या अनुषंगाने दंडकारण्यात सुरक्षा यंत्रणा मोठ्या प्रमाणात आक्रमक अभियान राबवत आहेत। यात महत्त्वाचं म्हणजे माओवाद्यांचा जो बालेकिल्ला असलेला भाग आहे तो भाग माओवाद मुक्त करणे आणि त्याला एक वेगळ्या दृष्टीनं हे तुम्ही बघू शकता। हे दंडकारण्यातलं हा माओवाद्यांसाठी खूप मोठा गड राहिलेला भाग आहे तुमरकोटी। म्हणजे इथून काही मीटर अंतरावर छत्तीसगडचा जो नारायणपूर भाग आहे तो आहे आणि पुढे बिजापूर जिल्ह्याची सीमा आहे। हा भाग एकेकाळी माओवाद्यांचा गड म्हणजे या भागात पावसाळा संपला की माओवाद्यांचे नेते वास्तव्याला असायचे असा हा जो परिसर आहे। आणि या ठिकाणी गडचिरोली पोलिसांनी एक पोलीस ठाण्याची उभारणी केली आहे। घनदाट जंगल आहे चारी बाजूनं। हा बघा तुम्ही कोटी म्हणजे भामरागड भागातला खूप माओवाद्यांचा सक्रिय हालचाली असलेला केंद्र आहे ज्या ठिकाणी केंद्रीय समितीचे नेतेसुद्धा वास्तव्याला असायचे। अशा ठिकाणी एका दिवसात जंगलात या पोलीस ठाण्याची उभारणी करण्यात आलेली आहे। त्यामुळे हा भाग आता माओवाद मुक्त झाला आहे। हे मॅकवाल तंत्रज्ञान आहे ज्यामध्ये जे इस्रायलमध्ये वापरलं जातं त्या मॅकवाल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या ठिकाणी ही भिंत उभारण्यात आलेली आहे। एकूणच माओवाद्यांच्या विरोधात गडचिरोली पोलीस कशा पद्धतीनं हे अशा माओवाद्यांच्या गडामध्ये पोलीस ठाण्याची उभारणी करत आहेत हे आपण आता बघितलं आहे। आपल्यासोबत गडचिरोलीचे SP निलोत्पल सर आपण विचारूया। मला एक सांगा की आज तुम्ही हे तुमरकोटी नवीन पोलीस स्टेशन उघडलेलं आहे। हा जो भौगोलिक परिस्थिती असलेला भाग आहे माओवाद्यांच्या दृष्टीनं याचं महत्त्व काय? हे माओवाद्यांचे बालकिल्ला होता या म्हणण्यामध्ये हरकत नाही आहे। ते आज आम्ही अबुजमाडचे एरियामध्ये आमचे जे अबुजमाड आहे गडचिरोली जिल्ह्यात आहे त्यामध्ये दुसरं पोलीस मदत केंद्र आउटपोस्ट इथे उघडलेलं आहे आणि 24 तासमध्ये तुम्ही बघू शकता की मॅकवॉलचे वापर करून लगभग 1000 कमांडोजचे वापर करून 500 SPOची मदतीने आणि जवळपास 150 किलोमीटरचे रोड ओपनिंग करून आम्ही इथे पोहोचलेलो आहे। रोड नव्हते, रस्ते नव्हते, 4 किलोमीटरचे कच्चा रोड रिपेअर करून नाला बांधून यापर्यंत पोहोचण्यामध्ये गडचिरोली पोलीस दल 24 तासामध्ये आज इथे पोलीस मदत केंद्राची उभारणी केलेलं आहे आणि माओवाद्यांचे बालेकिल्लामध्ये भामरागड तालुक्यामध्ये या वर्षाचे चौथा आउटपोस्ट आहे आणि एकूण भामरागडमध्ये 5वा नवीन पोलीस मदत केंद्राची उभारणी गडचिरोली पोलिसने केली आहे। सर आत्ता आपण बघितलं तर हा अबुजमाडचा भाग आहे, नारायणपूरची बॉर्डर आहे। तर माओवाद्यांचे काही बडे नेते वास्तव्याला असायचे तर ती परिस्थिती नेमकी कशी होती या भागातली आणि ते इथं पोलीस ठाणा उघडण्यासाठी तुम्हाला काय काय नेमकं करावं लागेल? हे या एरियामध्ये त्यांचे पूर्ण बरोबर होते या म्हणण्यामध्ये हरकत नाही की हे तुमरकोटी गाव आणि जवळपासचे सर्व गाव जे आहे ते त्यांचे लिबरेटेड झोन होते। पोलीसचे प्रेझेन्स नव्हते, सरकारचे प्रेझेन्स नव्हते आणि इथे येण्यासाठी आम्ही हळूहळू पूर्ण सिक्युरिटी व्हॅक्यूम कमी करून इथेपर्यंत आम्ही पोहोचले आहे आणि या एरियामध्ये पोलीस मदत केंद्र आल्यानंतर अबुजमाडमध्ये ऑपरेशन्सचे लॉन्चिंग पॅड म्हणून आम्ही तुमरकोटी आउटपोस्टला वापरणार आहे आणि जवळपास 300 अधिकारी आणि अंमलदार आमचे 4 CCTVचे पथक या पोलीस मदत केंद्रामध्ये परमनंटली डिप्लॉय राहणार आहे। माओवाद विरोधी अभियानामध्ये मील का पत्तर असं आपण नक्कीच म्हणू शकतो। हे आहे तुमरकोटी येथील पोलीस स्टेशन आणि याची उभारणी झाल्याने भविष्यात हा जो झोन आहे हा पूर्णपणे माओवाद मुक्त झाला आहे। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, तुमरकोटी, गडचिरोली।